नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज काय भाजी करू या सिरीजमधली आपली ही 6वी रेसिपी आहे. तर आज आपण पंढरपूर स्पेशल झणझणीत अशी बाजारी आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत. अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्येच तयार होते आणि भाकरीसोबत खायला तर अप्रतिम लागते. तर मी ज्वारीच्या भाकरीसोबत या ठिकाणी ही सर्व केलेली आहे. तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी एका कुकरमध्ये आपल्याला 4 मोठे चमचे इतकी तुरीची डाळ घ्यायची आहे. यामध्ये 2 मोठे चमचे मुगाची डाळ, 2 मोठे चमचे पांढरी उडदाची डाळ घ्यायची आहे, 2 मोठे चमचे मसूरची डाळ आणि 2 मोठे चमचे चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. या सगळ्या डाळी आधी व्यवस्थित मिक्स करायच्या आणि स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायच्या आहे. आता यामध्ये ना पुरेसं पाणी टाकायचं. एक पेरं इतकं वरतीपर्यंत पाणी ठेवायचं बघा, म्हणजे डाळी मऊसूत शिजतात आणि डाळी शिजताना पाणी कमी पडत नाही. आता आहे ना आपण यामध्ये 1 चमचा इतकं तेल टाकून घेऊयात, म्हणजे डाळी मऊसूत शिजायला मदत होते आणि छान याला ढवळून घ्यायचं आहे. आणि आता गॅसवर ठेवून आधी एक उकळी आणायची. तर हाय फ्लेमवर मी आधी एक उकळी आणून घेतली आहे. शक्य झाला तेवढा मी याचा फेस काढून टाकणार आहे डाळींचा. आणि आता कुकरचं झाकण लावायचं आणि मीडियम फ्लेमवर याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे वाफ निघू द्यायची आहे. तर कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण वाटण तयार करणार आहोत. तर मी इथे एका कढईमध्ये ना 1 मोठा चमचा इतकी खसखस घेतली आहे. खसखस चांगली आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. लगेच ताटात काढून घ्यायची. आता त्याच कढईमध्ये आपल्याला पाव कप सुकं खोबरंसुद्धा गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. भाजलं गेलं खोबरं की ताटामध्ये काढून हे सुद्धा गार करायला आपण ठेवूयात. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा इतकं तेल टाकायचं. एक मोठ्या आकाराचा कांदा मी असा लांबट कट करून टाकला आहे. कांदासुद्धा चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची, म्हणजे कांदा लवकर भाजला जातो. ह्या ठिकाणी बघा कांदा छान आपला भाजत आलेला आहे. आता आपण यामध्ये 1 टमॅटो टाकून घ्यायचा आहे. 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा टाकायचा आणि पुन्हा याला चांगलं सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची. आता हे मिश्रण गार होतं आहे तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या होत्या. पूर्णपणे वाफ निघाल्यावरच मात्र कुकर उघडा, नाहीतर मग डाळ कच्ची राहण्याची शक्यता असते. या ठिकाणी डाळी छान मऊसूत शिजल्या आहेत. थोड्याशा आपल्याला या घोटून घ्यायच्या आहे. आता आपण वाटण तयार करून घेऊयात. वाटण तयार करताना आधी ना खसखस आपण मिक्सरवर फिरवून घेऊया. तर याआधीसुद्धा अनेक आमटीचे प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर केले आहे. तर आज काय भाजी करू ही सिरीज तुम्ही नक्की पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला खूप सारे आयडियाज मिळतील. जर कधी तुम्हाला प्रश्न पडला आज काय भाजी करायची, तर नक्की माझी प्लेलिस्ट बघा. खूप सारे आमटीचे विविध प्रकार मी त्यामध्ये दाखवले आहे. आता खसखस एकदा मिक्सरवर फिरवली गेली की यामध्ये भाजून घेतलेलं सुकं खोबरं आणि कांदा टमॅटोचं मिश्रण टाकायचं आहे. यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची राहिली होती, तर कोथिंबीर टाकून घेतली आहे मी आणि थोडंसं पाणी टाकून याचं बारीक वाटण तयार केलं आहे. आता फोडणीसाठी ना 4 चमचे मी या ठिकाणी तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकतात. बाजारी आमटीसाठी तेलाचं प्रमाण थोडं जास्त वापरलं जातं. यामध्ये पाव चमचा जिरं आणि काही कढीपत्त्याची पाने टाकली आहे. आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ना ते सगळं टाकायचं बघा आणि अगदी तेल सुटेपर्यंत मीडियम फ्लेमवर आपण हे परतवून घेणार आहोत. आता आपण यामध्ये काही मसाले टाकूयात. तर 1 चमचा मी या ठिकाणी धना पावडर टाकली आहे, अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट, 1 चमचा रेग्युलर लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरातला ठेवणीचा काळा मसाला टाकला आहे आणि 1 चमचा मी मटण मसाला यामध्ये टाकलेला आहे. नसेल तर तुम्ही स्किप करा. अर्धा चमचा होममेड गरम मसालासुद्धा टाकला आहे. याची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केली आहे. आता हे मसाले टाकले की एकदा हे छान मिक्स करायचे. मसाले जळू नये म्हणून यामध्ये पाव कप मी पाणी ॲड केलं आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं बघा आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. मध्ये मध्ये बघा मी असं 2 ते 3 वेळेस झाकण उघडून मसाले परतवून घेतले होते, म्हणजे ते खाली लागत नाही. अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले शिजवून घेतले आहे. आता यामध्ये शिजवून घोटून घेतलेल्या डाळी टाकायच्या आणि याला मिक्स करायचं आहे. आणि आता यामध्ये ना आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. लक्षात असू द्या गरम पाण्याचा वापर करा, भाजीला तर्री छान येते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर ही ना आमटी थोडी पातळ करायची, म्हणजे भाकरीसोबत खायला खूप छान लागते. तर मी यामध्ये एकूण 4 ते 5 कप इतकं गरम पाणी ॲड केलेलं आहे. आता याला छान ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला मंद आचेवर ही आमटी आता अर्धवट झाकण ठेवून चांगली
10 ते 12 मिनिटासाठी उकळवून घ्यायची आहे. आता मी ही ना ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करणार आहे. तर मी इथे मस्त गरमागरम बघा ज्वारीची भाकरी करून घेते. एकीकडे आमटी उकळते तोपर्यंत मस्त गरम अशी भाकरीसुद्धा आपली या ठिकाणी रेडी झालेली आहे. आता आपण ही सर्व करूयात. तर इथे आपली बाजारी आमटी रेडी आहे. वरतून छान कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम ज्वारीची भाकरी भातासोबत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.